नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये समथिंग न्यू आपल्याला भेटणार आहे. आई आपल्याला एक नवीन रेसिपी तिने बनवायला घेतले, त्याच्याबद्दल थोडंफार आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि सांगणार आहेत. आज आपण आपल्या आईला कव्हर करूयात या आजच्या व्हिडिओमध्ये आणि बघूयात ती आपल्याला काय इन्फॉर्मेशन देणार आहे, काय काय करणार आहे. सो आपण आजच्या व्हिडिओ मोस्टली तेच कव्हर करूयात. चला. हॅलो आई, तू काय बनवायला घेतलंय नक्की आज? हे काय आहे? तांदळाच्या गव्हाच्या पिठाची ढेबरी. ढेबरी. हा. ओके. पावसाळ्यात पाऊस पडल्यावर गरम गरम खायचे असतात. अच्छा, नक्की हे एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे काय कशासाठी युज होतात, काय करतात त्याच्यात? पाऊस पडल्यावर गरम गरम खीरणारे पीठ असतात. अच्छा, म्हणजे ते कशापासून बनतात, काय असतं नक्की त्यात? काय काय युज करतात, काय असतं? तांदळाचं पीठ, ओके. गव्हाचं पीठ, गुळ, अच्छा, वेलची, रव्याची. अच्छा, म्हणजे हे गोड पदार्थ आहे, गोड पदार्थ. पुऱ्यांसारखं बेसिकली. तुम्ही बघू शकता, हे तुम्हाला मी दाखवतो. हे एक पुऱ्यांचाच काहीतरी एक प्रकार आहे, जे आपल्याला खीरपुरी वगैरे आपण कसं बनवतो आणि त्यात पुऱ्या असतात तशा टाईपचा थोडासा प्रकार आहे. बस ते थोडंसं डिफरंट समथिंग काहीतरी यूज करून बनवलेलं असतं. ठीक आहे. आता तू काय नक्की काय केलं, म्हणजे कसं काय राहून थोडंसं रेसिपी सांग ना प्रॉपरली. हे तुम्ही बघू शकता, हे बनवलेलं आहे आणि आता त्याच्यात फ्राय करायला घेतलेले आहेत पूर्णपणे आणि बघू शकता तुम्ही. तर आम्हाला थोडंफार सांग ना डिटेलमध्ये की कसं आहे, काय आहे ते. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, हा गुळ, हा. त्याची उखड घेऊन अच्छा म्हणून घेताना पुऱ्यांसारखा लाटायचं. अच्छा. ओके. त्याच्यासोबत खीर बनवायची. हा, खीर. ओके. आणि हा कुठे मोस्टली बनवला जातो, कुठल्या साईडचा आहे हा प्रकार? मुरबाड, शहापूर दोन्ही. मुरबाड शापूरचा आहे. ओके. आणि ही पहिल्यांदाच नवीनच काहीतरी रेसिपी आहे, बघू शकता तुम्ही. समथिंग लाईक पुरीच आहे, तुम्ही बघू शकता. पुऱ्यांचाच काइंड ऑफ प्रकार आहे, बट याच्यात पावसाळ्यात मोस्टली हा युज होतो आणि याच्यात आधीपासूनच गूळ वगैरे याच्यात ऍड केलं जातं. तांदळाचं पीठ असतं, बेस गव्हाचं पीठ वगैरे थोडंसं मिक्स करून त्यात गूळ वगैरे टाकून ते लाटून त्याचा बनवला जातो. आणि हा बघू शकता तुम्ही, आमचा हावरट मुलगा कसा खाण्यासाठी तर आतापासूनच इथे आहे. अशा प्रकारे आजचा आपल्या आईने बनवायला घेतलेला आहे, आजचा एक नवीन प्रकार. आणि तिने आता हे सर्व बनवलेलं तर आहे. आता आपल्याला खीरपुरी वगैरे पण, खीर पण बनवायची, पुरी नाही खीर बनवायचं. आणि ह्याला काय बोलतात आई? ढेबरी. ओके, ढेबरी असं काय समथिंग त्याचं नाव आहे, जे आज आपल्याला नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे पदार्थ, जो आपण कव्हर करतोय. आणि बघू शकता तुम्ही इथे छान प्रकारे ते चालू आहे. ऑलमोस्ट सर्व तळून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे. आणि ऑलमोस्ट रेडी झाले सर्व. आता बाकी आहे ते फक्त अशी आपलं खीर बनवणं. सो एकदा खीर झाली की आपण ते नंतर टेस्ट करून पण बघूयात. खीर बनवायची पण रेसिपी तुम्हाला मी ऍड करून दाखवेल थोडा उशिरा. ज्यावेळेस खीर आई बनवायला घेईल ते पण आपण बघूयात कसं काय आहे ते. आणि आता सध्या पुरते हे जे तळण्याचं काम चालू आहे ते झालं की आई नंतर आपल्याला खीर बनवायला घेईल आणि ती खीरची प्रोसेस पण आपल्याला सांगेल. आणि एकदा हे झालं आपण टेस्ट पण करून बघूयात की एक्झॅक्टली कसं आहे काय ते आपल्याला नक्कीच समजेल. तर त्याला आपण वाट बघूयात खीर बनवण्याची. हॅलो आई, काय करायला घेतलं आता तू? शेवयांची खीर बनवायला घेतली. शेवयांची खीर. ओके. आता हे काय टाकायला घेतलंय? तूप. हे तूप टाकले. ओके. आणि अजून काय काय याच्यात ऍड करायचंय? बघू शकता याच्यात तूप ऍड केलेलं आहे. तूप टाकले, शेवया टाकले. ओके. आणि हे शेवया. ओके. हे तुम्ही बघू शकता, शेवया आणलेल्या आहेत. आणि आता काय करणार आहे त्या शेवयांचा? ते भाजून घ्यायच्या. भाजून घे. ओके. हाय विदू, तू काय करतोय? खातोय? हा, तर तुम्ही बघू शकता आता आपल्या शेवया वगैरे आणि भाजून घेतलेल्या आहेत चांगल्या तुपामध्ये. आणि हे बघू शकता, हे काय टाकले याच्यात? दूध आहे का? दूध टाकले. ओके, दूध. आणि हे वरचं तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तूप वगैरे पण आलेलं आहे मस्त. आणि आता हे थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ वगैरे टाकायला घेतलेलं आहे. आणि आमचा हा कार्टून बघू शकता, त्याला मीठ खायचंय. चवीपुरतं मीठ. ओके. ओके. आता ही आपली खीर बनवायला घेतलेली आहे. त्यात मीठ वगैरे टाकलंय, शेवया वगैरे भाजून घेतल्यात आणि मस्त दूध वगैरे टाकलंय. आणि आता साखर टाकायला घेतलंय. खीर आपण गुलाची पण बनवू शकतो नाही? गुलाची तांदळाची. ओके.
लसूण बनवू शकतो. अच्छा. सो आपल्याकडे आज गुळ संपलेलं होतं, त्यामुळे आपण साखरेची खीर बनवायला घेतली आहे. आणि गुळ असं तर मोस्टली आम्ही गुळाचीच खीर बनवतो, कारण की गुळ हा आपल्या खरं तर आरोग्यासाठी चांगलं असतं. बट आमचं वेलची पावडर टाकेल. ओके, थोडीशी वेलची पावडर वगैरे टाकून आपली खीर ऑलमोस्ट रेडी होईल. किती उशीर आपल्याला ही शिजवायला लागेल, ठेवायला लागेल गॅसवर? 10 मिनिटं 10 मिनिटं. 10 मिनिटं रेडी होते. रेडी झाली. ओके. सो हे एक प्रकारे आपली मॅगीच झाली. मॅगी कसं 2 मिनिटात रेडी होते, तसं आपली खीराची आहे ती 10 मिनिटात वगैरे रेडी होईल. तर आपली खीर रेडी झाली. आपण बाकीचं पुढे बघूयात. मग आपण टेस्ट वगैरे करून बघूयात. आपलं हे जे आजचं आहे न्यू रेसिपी आहे ते आपण टेस्ट करून बघूयात. तर आपली खीर आता रेडी होते, तुम्ही बघू शकता. खीर रेडी झाली की आपण ते घेऊन एकदा आपण टेस्ट करून बघूयात आणि मग तुम्हाला मी सांगतो मी एक्झॅक्टली कसं झालंय ते. चला. सो मित्रांनो, बघू शकता आपली खीर पण तयार झालेली आहे आणि हे जे पुरं होतं ज्यांना नाव आईने काहीतरी दिलेलं होतं ते पण रेडी झालेलं आहे. आणि आता आपण याची टेस्ट करून बघूयात की कसं लागतं आणि काय आहे ते. तर आपण एकदा टेस्ट करून बघूयात एक्झॅक्टली कसं आहे ते. हा, पोली. सो विदूने याला पोली नाव दिलेलं आहे. आपण टेस्ट करून बघूयात कसं आहे ते. टेस्ट करतो. सो आता बघू शकता आपण टेस्ट करत आहे रंबे नुसता आणि अमेझिंग आहे. टेस्ट जी आहे खिरेसोबतची त्याची ऑलरेडी त्याला थोडासा गोडवा होता, त्यात आपण खिरेसोबत खाल्लं तर एक अमेझिंग टेस्ट आले अजून. बाकी तुम्ही याची रेसिपी तुम्हाला बघितलेली आहे तर तुम्ही तयार करून बघा काय आहे ते आणि घरी तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्ही बनवल्यानंतर की तुम्हाला हे कसं वाटलं ते. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत कारण की आम्हाला भूक लागली, आम्ही ते पूर्णपणे संपवणार आहोत, फिनिश करणार आहोत. तर आम्ही आता खातो. तुम्ही इथेच थांबा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय का? बाय बाय.